नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत मटण सुक्का। तर त्यासाठी मी 1 किलो मटण घेतले, फ्रेश मटण घेतले, पण अर्धा किलो मटणाचा रस्सा बनवणार आहे आणि अर्धा किलो मटणाचा मटण सुक्का बनवणार आहे। तर इथे आलं लसूण मिरचीची पेस्ट अशी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेली आहे। तर ती कशाला, तर जेव्हा आपण कुकरमध्ये मटण शिजवतो तेव्हा ती टाकायची, मिक्स करून मटणला टाकायची। त्याच्यामुळे आलं लसूण मिरचीचा सुगंध एकदम छान उतरतो मटणामध्ये। आणि आता थोडंसं हिंग टाकलं आहे आणि थोडीशी हळद आणि 2-3 तमालपत्र। मंडळी, 1-2 दालचिनीचे तुकडेही तुम्ही टाकू शकता, त्याचाही सुगंध अगदी भारी उतरतो मटणामध्ये। आता मी हे मटण एकत्र शिजून घेणार आहे। आता त्यासाठी 1 पाऊण ग्लास पाणी इथे वापरायचं आहे। 1 ग्लास जास्त होतं, त्याच्यामुळे 1 ग्लासला थोडंसं कमी पाणी इथे मी ओतलं आहे। हा छोटा ग्लास घेतला होता, कारण जास्त पाणी झालं तर ते बाहेर येतं आणि मटण शिजायला अगदी कमी पाणी लागतं। आणि मंडळी, तुम्हाला माहीतच असणार, जर कुकरमध्ये जास्त पाणी झालं तर ते बाहेर असं येतं सिट्टीमधून, त्याच्यामुळे थोडंसं कमीच पाणी ठेवायचं। तसेच थोडंसं तेल टाकलं इथे, त्याच्यामुळे जास्तीचं पाणी बाहेर नाही येणार। आणि असं आता मिक्स करून घेतलं आहे आलं लसूणची पेस्ट। आता कुकरचं झाकण लावून 4 शिट्टी काढून घेतल्या। मटण एकदम भारी शिजलं आहे। आत्ता इथे मी मटण रश्श्याचं आणि मटण सुक्काचं आलं लसूणची पेस्ट एकदाच बनवत आहे। तर ही बघा, अर्धी पेस्ट मी ह्या सुक्या मटणांच्या पीसमध्ये टाकलेली आहे। तसेच 1-2 चमचा, 2 मोठा चमचा आगरी मसाला टाकला आहे, पण आगरी मसाला हा घरचा होता, तो मंडळी तिखटच होता थोडा, त्याच्यामुळे मी 2च चमचा टाकला आहे। आणि आता हा अर्धा चमचा गरम मसाला। आता इथे वाटणही बनवून घेतले, खोबरं भाजून घेतलं आहे 1 वाटी, तसेच 1 कांदा भाजून घेतला होता, त्याचं हे वाटण बनवलं आहे अगदी साधं असं। आणि आता कढईमध्ये तेल तापवलं आहे। तेल तापल्यानंतर थोडंसं जिरा, सगळे खडे मसाले असे टाकून घेतलेत। तसेच आता थोडं हिंग टाकलं आहे, हिंग छान फुलून आलं, त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट ॲड केली। अगदी साधी सोपी अशी ही मटणची रेसिपी आहे, अगदी कमी वेळात बनवून होते आणि एकदम भन्नाट लागते मंडळी। आता सगळ्या मटणमध्ये अशी आलं लसूणची पेस्ट, सगळे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। मटण तर ऑलरेडी आपलं शिजलेलंच आहे मंडळी। आणि आता इथे मी ॲड केलं आहे 1-2-3 चमचे वाटण। वाटण ही मंडळी मी रश्श्यासाठी आणि मटण सुक्कासाठी एकदाच बनवलं होतं। मटणाच्या रस्स्याची रेसिपी मंडळी मी आधीच अपलोड केलेली आहे, ती अवश्य बघा। आणि आता वाफेला असं पाणी ठेवलं होतं, ते थोडंसंच पाणी मी इथे ॲड केलं आहे। तुम्ही अगदी पाणी नाही ॲड केलं तरी चालेल, वाफेवर जरी शिजवलं तरी पण भन्नाट लागतं। आणि थोडंसं ॲड केलं पाणी तर सगळे मसाले छान मुरले जातात मटणमध्ये, म्हणून मी थोडंसं पाणी केव्हा केव्हा ॲड करते। आणि आता टाकले मीठ, 1.5 चमचा मीठ टाकले इथे मी, तुम्ही चवीनुसार मीठ वापरू शकता। आणि आता थोडासा गरम मसाला परत एकदा टाकला आहे, आपण मॅरिनेट केलं मटण तेव्हाही टाकला होता आणि आताही टाकला आहे। आता चांगलं मिक्स करून घेऊ। मटणचा कलरही बघू शकता तुम्ही, एकदम भन्नाट असं मटण दिसतंय आणि चवीलाही मंडळी एकदम भारी लागलं होतं। आता असं घाटून घाटून व्यवस्थित सगळे मसाले वगैरे लागले जातात, त्याच्यामुळे असं घाटून घ्यायचं। मटण ऑलमोस्ट 1-10 मिनटात आपलं रेडी होतं इथे, कारण ते ऑलरेडी शिजलेलं आहे। तसेच आपण आलं लसूणची मिरचीची पेस्ट ॲड केली होती शिजवताना, त्याच्यामुळे ह्या सुक्का मटणाला चव एकदम भारी येते। आता बघा, मटण तयार झाले। आता गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर टाकली आणि फक्त 1-2 मिनटे मसाले छान मटणमध्ये मुरून द्यायचे आहेत मंडळी। तर आता इथे बघा, मी व्यवस्थित अशी सगळी घाटी मारून घेतली आणि आता कढईवर असं झाकण ठेवून घेतलं होतं। मंडळी, माझ्याकडे लोखंडाची कढई आहे आणि त्याच्यामध्ये मी बऱ्याच वेळा मटण बनवते, पण थोडंसं ना काळं पडतं, त्यासाठी मला तुम्ही काही टिप्स द्या आणि कमेंटमध्ये नक्की कळवा। तर आता भन्नाट असं मटण बनवून तयार झालेलं आहे आणि आता ताटामध्ये ते सर्व केलं आहे। 2 घावण, थोडासा राईस, मटण रस्सा आणि मटण सुक्का। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। बाय मंडळी।